अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. 12 ऑगस्ट 2024 वार बुधवार या दिवशी आलेली आहे अमावस्या. आषाढी अमावस्या, दीपपूजन किंवा दीप अमावस्या किंवा गतहरी अमावस्या, विविध नावांनी ओळखली जाणारी अशी सगळ्यात मोठा हा दिवस आहे. कारण हा दिवस आपल्याला दिव्यांचं पूजन करण्यासाठी, आईने मुलांचं औक्षण कसं करावं, दिव्यांचं पूजन कसं करावं या संदर्भातली माहिती दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या दिवशी लक्ष्मी प्राप्तीच्या कुठल्या सेवा आणि महिलांनी घरात काय उपाय करावे त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. जे काही उपाय, जे काही सेवा सांगणार आहे तर अर्थात ह्या तुम्हाला 12 तारखेलाच दिवसभरात करायच्या आहे. तर सगळ्यात आधी आपण बघूया, बऱ्याच घरात मांसाहार केला जातो, म्हणून ह्या दिवशी आपण गतहरी याचा अर्थच तो आहे की जे खाल्लं आहे, जे आयुष्यात घडलं आहे त्याचं हरण होऊ दे. जे काही माझ्याकडनं कृत्य घडलं आहे किंवा जे काही मी खातो आहे, जे काही माझ्या शरीराने ज्या काही वाईट गोष्टी स्वीकारल्या आहेत त्याचं हरण होऊ दे, यासाठी गतहरी अमावस्या असं नाव पडलं आहे. तर अर्थात शक्यतो मांसाहार वर्ज्य करावा. शक्यतो नाही, बुधवारी मांसाहार करूच नाही, बाकी तुमची इच्छा. चला तर आता आपण बघूया की नेमकी आपल्याला काय काय सेवा आणि उपाय करायचे आहे. आषाढ अमावस्येला सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. म्हणजेच काय, सूर्याला जल अर्पण करायचं आहे आणि ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा मंत्रजप आपल्याला करायचा आहे. जल अर्पण करत असताना तांब्याचा तांब्या घ्यावा आणि त्याच्यामध्ये फक्त पाणी घेऊ शकता किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही काळे तिळ टाकू शकता. आणि सूर्याला अर्पण केलेलं पाणी हे कुठल्याही झाडाला आपण टाकून देऊ शकतो, तुळस सोडून. त्यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे. अमावस्या म्हटलं तर लक्ष्मी प्राप्तीचा दिवस आहे. मग उंबऱ्याला हळदीचं लेपन झालंच पाहिजे. आणि खरंच अमावस्येला म्हणजे आषाढी अमावस्येला लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा आहे ज्या तुम्हाला करायच्या आहे. इथे छानपैकी उंबऱ्याला हळदीचं लेपन करून झालं आहे. नंतर हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप आपल्याला अर्पण करायचं आहे आणि उंबऱ्याची पूजा करायची आहे. हे करून झाल्यावर अमावस्या म्हटलं तर घरातील दरिद्री, नकारात्मकता बाहेर काढण्याचा दिवस आहे. मग आपल्याला फरशी पुसण्यासाठी पाणी घ्यावं, त्याच्यामध्ये गोमूत्र, हळद, लिंबू आणि थोडंसं खडा मीठ टाकायचं आहे आणि हे सगळे जिन्नस एकत्र करून आपल्याला फरशी पुसायची आहे. आणि तुमच्याकडे गाडी असेल ना तर गाडी धुण्यासाठी सुद्धा अशाच पाण्याचा वापर करायचा आहे. म्हणजे जे काही जिन्नस सांगितले आहे ना ते सगळे एकत्र करायचे आणि त्याने तुम्ही तुमची गाडी धुवू शकता. इथे मी माझ्या घरातली फरशी पुसून घेत आहे. ह्या दिवशी ना आपल्याला जाळजळमटं पण काढायचे आहे. नको असलेले भांडे, नको असलेले कपडे काढून ते तुम्ही त्याची योग्य विल्हेवाट लावू शकता. अमावस्या आणि पितरांची सेवा ही तर झालीच पाहिजे. आषाढ अमावस्येला आपल्याला पितरांची पितृस्तुती स्तोत्रम हे पठण करायचं आहे, जे अगदी 1 ते सव्वा मिनिटं आपल्याला वाचायला लागतात. अमावस्येला आपल्याला आपल्या घरातील जे काही दिवे आहेत ते तर स्वच्छ करायचे आहे, पण मूर्त्या ज्या असतील ना त्यासुद्धा तुम्हाला स्वच्छ करायच्या आहे आणि त्या सगळ्या उजळून त्याची तुम्हाला पूजा करायची आहे. अर्थात बऱ्याच घरात मांसाहार केला जातो आणि श्रावण महिना सुरू होणार असतो ना, मग आपणही आपल्या घरातील जो काही दिवार आहे ना तो स्वच्छ साफ करावा. एकदम स्वच्छ पाण्याने खालचे वरचे जे काही नको असलेले ग्रंथ असतील किंवा नको असलेल्या वस्तू असतील, नक्कीच त्या बाहेर काढून ठेवाव्या. छानपैकी देवाची पूजा करावी. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही सकाळी दीपपूजन करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता. दीपपूजन कसं करावं ना या संदर्भातली माहिती चा व्हिडिओ मी केला आहे, नक्की तो बघा, म्हणजे तुम्हाला हेल्प होईल. आपल्याला तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता. लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या काही सेवा आहे ना त्या मात्र तुम्ही संध्याकाळीच करा, सकाळी करू नका. आता बऱ्याच घरात मांसाहार केला जातो, म्हणून ह्या दिवशी आपल्याला काय करायचं असतं, तर ह्या दिवशी आपल्याला आपला पूर्ण किचन ओटा आणि मग त्याच्याबरोबर गॅस आहे किंवा स्टोव आहे तुमच्याकडे किंवा अजून काही इलेक्ट्रिकल शेगडी असेल ज्याचा तुम्ही स्वयंपाक बनवण्यासाठी वापर करताना, तर तो सगळं स्वच्छ धुवायचा आहे. मांसाहार केला जातो म्हणून घरात आपण म्हणजे आता श्रावण महिना सुरू होणार आहे ना, म्हणून मग घरातील जे काही किचन ओटा आहे तो सगळा स्वच्छ करावा. तुमच्याकडे ही पद्धत आहे का नक्की सांगा. जरी मांसाहार केला जात असेल किंवा नसेल तरीसुद्धा हे कार्य आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला गॅसची पूजा करायची आहे, कारण अर्थात किचनमध्ये साक्षात अग्निदेवतेचा वास आहे. आपल्याला माता अन्नपूर्णेला प्रार्थना करायची आहे की माझ्याही घरात नेहमी बरकत राहू दे. लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेमध्ये सगळ्यात छान सेवा ती कुंकुमार्चन. तुम्ही संध्याकाळी कुंकुमार्चन करू शकता जसं जमेल. तर तुम्ही बघितलं, याच पद्धतीने जे काही उपाय सांगितले आहेत, ज्या काही छोट्या छोट्या सेवा सांगितल्या आहेत त्या नक्कीच करण्याचा प्रयत्न करा.
त्याच्याचबरोबर ह्या दिवशी अनवॉन्टेड, कारण श्रावण महिना सुरू झाला आहे, बऱ्याच घरात ना म्हणजे ब्रेड असतात किंवा अंडी असतात साठवलेली, किंवा ज्याला आपण सुकट, बोंबील, जे काही स्टोअर केलेले पदार्थ असतात ना ते सुद्धा या दिवशी तुम्ही बाहेर काढायचं आहे. जे काही निगेटिव्हिटी आहे किंवा तुटलेले फुटलेले वस्तू असतील, चपला असतील, तर त्या नक्कीच तुम्हाला या दिवशी बाहेर काढायच्या आहे. घरात एखादी गंज आलेली वस्तू आहे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे, ज्या तुम्ही वापरत नाही, ज्या खराब झाल्या आहेत, त्या फेकून द्या असं नाही म्हणणार, पण मी एक नक्की सांगेल की त्या नीट करून घरात ठेवा. इलेक्ट्रॉनिक वस्तू घरात ठेवणे असं म्हटलं गेलं आहे बंद. चालू ठेवू शकता पण बंद. हा पण चालू आहे, ज्याचा वापर तुम्ही करत नाही, हरकत नाही ते, पण अगदी बंदच आहे, 2-3 वर्ष झाले तुम्ही बघत नाही, तर अशा वेळेस त्या वस्तू तुम्ही चालू करा आणि मग तुम्ही घरात ठेवा, नाहीतर मग तुम्ही कोणाला तरी देऊन टाकू शकता. आता अमावस्या म्हटलं तर अतिशय महत्वाचा दिवस. ह्या दिवशी म्हसोबाचा मानपान करायचा असतो. म्हसोबा देव माहिती आहे. आपण नेहमी प्रवास करत असताना किंवा एखाद्या चौफुलीवर, एखाद्या प्रत्येक म्हणतो ना, प्रत्येक स्टॉपवर ना एक म्हसोबाचं छोटंसं मंदिर असतं. का? कारण आपण नेहमी जो रहदारीचा आपला रस्ता आहे ना, तर त्याच्या म्हणजे आपण संरक्षण व्हावं आपलं, आपलं कुठलाही म्हणतो ना की घातपात कधी होऊ नये, तर यासाठी आपल्याला म्हसोबाचा मानपान करायचा असतो. आणि आषाढ महिना हा म्हसोबांसाठी सुद्धा असतो. बऱ्याच ठिकाणी खारा नैवेद्य दाखवला जातो, ज्याला आपण मांसाहाराचं म्हणतो, की ज्याला कारण वगैरे किंवा कंदुरी असे शब्द आहे त्याला. तर ह्या दिवशी जवळपास जर म्हसोबा महाराजांचं मंदिर असेल तर नक्कीच तिथे जाऊन घरातील कर्त्या पुरुषाने मानपान करायचा असतो. ह्या दिवशी आपल्या घरातील जे काही म्हणजे गाड्या आहे, सायकल आहे किंवा छोट्या मोठ्या गाड्या आहेत, तर या आपल्याला स्वच्छ धुवायच्या आहेत. जे पाणी मी तुम्हाला सांगितलं, जे लादी पुसण्यासाठी आपण पाणी घेतो तसंच पाणी करायचं, ते पाणी नाही घ्यायचं, तसंच पाणी करायचं आणि त्याने आपल्याला आपल्या सगळ्या गाड्या स्वच्छ धुवायच्या, गाडी चालू करायची आणि नंतर गाडीची पूजा करायची. जर तुमची इच्छा असेल, वारंवार अपघात होत असेल, तर तुम्ही गाडीवरनं नारळाचा उताराही करू शकता. ह्या दिवशी तुम्ही तुमच्या घरावरनं पण उतारा करू शकता. आता घरावरनं उतारा करत असताना काय काय वापरायचं, तुमची इच्छा असेल तर तुम्ही नारळ वापरू शकता, पण अर्थात नारळ 40 रुपयाचं म्हटल्यावर प्रत्येक दुकानाला उतारा, घराला उतारा एवढं नाही करू शकत ना. मग अशा वेळेस तुम्ही पिवळी मोहरी घेऊ शकता. होय, तांत्रिक कामासाठी, तांत्रिक म्हणजे आपल्या कोणाचं वाईट नाही करायचं आहे, तांत्रिक कामासाठी ना पिवळी मोहरी खूप महत्वाचं काम करते. तुम्हाला काय करायचं आहे, महाराजांचा थोडासा अंगारा जो घरात असतो, आपल्या रक्षा ज्याला आपण म्हणतो, तो घ्यावा. थोडीशी चिमूटभर मोहरी घ्यावी, पूर्ण घरावरनं उतारा करावा. उतारा करत असताना 11 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणायचं. मग तो जो काही उतारा आहे तो करून झाल्यावर डस्टबिनमध्ये ठेवायचं. आत नाही बरं का, बाहेर डबा ठेवा किंवा एखादी प्लास्टिकची पिशवी ठेवा, ती बाहेरच तुम्हाला ते ठेवायचं आहे. आणि नंतर हातपाय धुवायचे आणि मग महाराजांना मुजरा करायचा. हे करत असताना महाराज म्हणजे हे करून झाल्यावर महाराजांना म्हणायचं की माझ्या घरातली जी काही इडापिडा आहे, जी काही दरिद्री आहे ना, ती कायमची बाहेर जाऊ दे. हा उपाय अतिशय सुंदर आहे जो तुम्हाला करायचा आहे. बघा, काल भैरव महाराज, खूप कमेंट्स येतात, ताई नवरा चिडचिड करतो, ताई घरात भांडणं होता, माझं अडलेलं काम आहे. तुमच्या घरात रोज कालभैरवाष्टकम पठण केलं होतं का सांगा? नाही तर अमावस्येला तरी 11 वेळा कालभैरवाष्टकम पठण करायचं असतं, काहीच नाही. पिवळी मोहरी हातात घ्या, त्याच्यावर थोडीशी रक्षा घ्यायची आहे. उजव्या हातात घ्या, 11 वेळा कालभैरवाष्टकम, 1 वेळा वेदोक्त वल्गा सुक्तमचं पठण करायचं. नंतर ते सगळ्या मोहरी आणि रक्षा घरात, टॉयलेट बाथरूम सोडून घरात चारी बाजूने आपल्याला टाकायचे आहे. ताई माझं भाड्याचं घर आहे, मी उतारा करू शकते का? भाड्याच्या घरात उतारा केला जात नाही. स्वतःचं घर असेल तर उतारा करा, पण कालभैरवांची सेवा तुम्ही तुमच्या घरात करू शकता, कारण तो जो उतारा आहे तो बाहेरून करणार आहे ना आपण. आणि आत ज्या काही सेवा तुम्हाला सांगितलं आहे कालभैरवाष्टकमच्या, तर ते पिवळी मोहरी तुम्ही तुमच्या घरात टाकू शकता. तुम्ही भाड्याच्या घरात हा जो उपाय आहे तो नक्कीच करू शकता. अमावस्या वाईट दिवस नाही आहे. लक्ष्मी प्राप्तीच्या सगळ्यात सुंदर आणि प्रभावी सेवा ह्या दिवशी दिवसभरात कधी पण तुमची इच्छा असेल आणि कराच. आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. कुळदेवीच्या टाकावर करा, मूर्तीवर करा, फोटोवर करा, माता लक्ष्मीच्या मूर्तीवर करा, फोटोवर करा, टाकावर करा, किंवा जे कुठलं श्रीयंत्र असेल त्याच्यावर तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं आहे. आणि अतिशय सुंदर विष्णू सहस्रनामाचं पठण करावं. व्यंकटेश स्तोत्रम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, श्री सुक्तम, त्याच्याचबरोबर येतं ते महालक्ष्मी अष्टकम आणि कणकधारा स्तोत्रम. ज्यांना काहीच करणं शक्य होत नाही त्यांनी महालक्ष्मी अष्टकम, कणकधारा आणि श्री सुक्तमचं पठण आवर्जून करावं आणि व्यंकटेश स्तोत्रम आणि विष्णू सहस्रनामाचं पठण करावं. बारीक सेवा आहेत, तुम्ही दिवसभरात कधी करू शकता, तर त्या तुम्ही शक्यतो रात्री करण्याचा प्रयत्न करा. तर आजच्यासाठी फक्त इतकंच झाली सेवा. स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते.
आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.